पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे 6 मार्च रोजी फिर्यादी योगिता अनिल अंगाईकर राहणार राजपुरा सराफ लाईन कारंजा लाड यांनी जबानी रिपोर्ट दिला होता की 6 मार्च रोजी एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून त्यांचे तोंड दाबून त्यांना मारहाण करून धमकी देऊन गळ्यात असलेली 120 मणी असलेली सोन्याची पोत व बेंटेक्स पेंडॉल असलेली पोत व टेबलवर ठेवलेले मुलाच्या फीसचे पैसे तसेच चांदीचे कडे असा एकूण 36,200 रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला। फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे कलम 309 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला पोलीस स्टेशन कारंजा शहर यांनी तपास सूत्र हाती घेऊन सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड यांना देऊन तपास टीम बनवून अनोळखी आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केली होती। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व फिर्यादीने अनोळखी आरोपीचे सांगितलेले वर्णन व काही गुप्त माहितीच्या आधारावर कारंजा पोलिसांनी आरोपी नामे साबिर खान, सलीम खान व 21 वर्ष राहणार सुनापुरा कारंजा याला ताब्यात घेऊन व विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी गेलेला वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला। अत्यंत शिताफीने कारंजा शहर पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह अवघ्या 24 तासात जेरबंद केला व आरोपीस न्यायालयाच्या आदेशाने वाशिम कारागृह येथे दाखल करण्यात आले आहे। सदरची कारवाई वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी व पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जाधव, मयुरेश तिवारी, पोलीस कॉन्स्टेबल अमित भगत, नितीन पाटील, अनीस निमसूरवाले यांनी केली असून पुढील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड करीत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।